प्रारब्ध आणि नशीब यात आपण नेहमी गल्लत करत असतो. प्रारब्ध म्हणजेच नशीब असा सर्वसाधारण समज आहे, पण तसं नसतं. नशीब हे आपण न केलेल्या कर्माचं फळ असतं, तर प्रारब्ध हा कर्म आणि नशीब यांचं एकत्र मिश्रण असतं. उदाहरण द्यायचं झालं तर पुराणातील एक गोष्ट सांगतो. एकदा हनुमान आणि यमराज पृथ्वीवर फेरफटका मारत असतात. त्यावेळेस त्यांना एका पक्ष्याची शीळ ऐकू येते. यमराज त्याच्याकडे एक कटाक्ष टाकतात आणि त्यांचा चेहरा थोडा वैचारिक होतो. हनुमानाला ते बघून विचार येतो की आता ह्या पक्ष्याचं काही खरं नाही. इतका सुंदर पक्षी, पण यमराज ह्याचे प्राण हरपणार. म्हणून तो त्या पक्षाला घेऊन 7 समुद्रापलीकडे नेऊन सोडतो आणि प्रसन्न मुद्रेने परत येतो. यमराज हनुमानाला पाहून स्मितहास्य करतात. त्यावर हनुमान विचारतो की तुम्ही का हसलात? तेव्हा यमराज म्हणतात, मला जेव्हा त्या पक्षाने शीळ घालून आकर्षित केले तेव्हा मला हा प्रश्न पडला की ह्याचा मृत्यू तर आत्ता 7 समुद्रापलीकडे अपेक्षित आहे आणि हा अजून इथेच काय करतोय? तेवढ्यात तू त्याला उचलून तिकडे सोडून आलास. पक्षाने शीळ घातली आणि यमराजाला आकर्षित केलं, हे त्याचं कर्म. हनुमानाने त्याला 7 समुद्रापलीकडे नेलं, हे त्याचं नशीब. आणि शेवटी मृत्यूच्या जागी पोहोचणे हे कर्म आणि नशीब यांचं एकत्रित येणे म्हणजेच प्रारब्ध. बघा, पटतंय का?